काय बोलणार आता? काय झालं? काय झालं सर? मी काय केलेलं नाही. तुम्ही मला काहीही बोलू नका. बघ, मी तुला काय म्हटलं का? मला कॉफी हवी. काय? मला कॉफी हवी, मला त्याची गरज आहे. काय झालं? चांगले अरे, सगळा स्टाफ मला विचारतोय की तुम्ही कॉन्फिडेन्शियल सारखं म्हणत असता, पण तुम्हाला खरंच काही माहिती असतं का? हा, खर तर एखाद्याला असं नाही विचारायला पाहिजे. हे तुला कळतंय रे, पण त्यांना कळत नाहीये ना. पण नवरे साहेब, मानला तुम्हाला म्हणजे ना मला तुमचं कौतुकच वाटतं. म्हणजे कमालच आहे तुमची. इतकी छान ऍक्टिंग करताना तुम्ही, तुम्हाला सगळं माहित असल्याची. वा, व्हेरी गुड, मस्त मस्त. ए मूर्ख माणसा, मी ऍक्टिंग नाही करत, मला खरंच सगळं माहिती असतं. खरंच? मग काय खोटं सांगेन का? काय माहित? हा, नाही म्हणजे काय माहित असतं तुम्हाला? तांगडे, कोणताही डिसिजन हा सर मला विचारल्याशिवाय घेत नाहीत. सगळ्यात आधी मला विचारतात. आता सरांनी मला केबिन मध्ये बोलवलं होतं ना, मग मला विचारलं सरांनी की स्टार ऑफ द सीझनचा विनर कोणाला द्यायचं? कोण आहे? कोण आहे? कोण जिंकते? कोण? कॉन्फिडेन्शियल आहे. असं आहे तुमचं सगळं कॉन्फिडेन्शियल. नुसतं कॉन्फिडेन्शियल सांगतात तुम्ही. तुम्हाला काय माहित नसतं नवरे साहेब. काय माहित ना तुम्हाला? तांगडे, इकडे ये. थांबा 1 मिनिट. अरे हा, बोला. तांगडे, हे तुला म्हणून मुद्दामून सांगतोय, पण तू कोणालाही सांगायचं नाहीस. स्टार ऑफ द सीझनच्या विनर आहेत आदिती मॅडम. काय सांगता? आदिती मॅडम? बोंबल असून जोरात. तुला सांगितलं ना रे, सर स्वतः अनाऊन्स करणार आहेत. व्हेरी गुड. मी कुणालाही सांगणार नाही. हा, कॉफी मी जय सरांना देऊन येतो. आणि मला घ्या ना. जय, मी कामाला जाते, नाही तर नवरे काका वैतागतील. हो. अरे हो काय, तू इथेच बसून राहणार आहेस का? नाही, मी कॉन्फरन्स रूम मध्ये जाणार आहे. तू पुढे हो. मी कॉन्फरन्स रूम मध्येच काम करत बसतो. माझं सगळं सामान तिथेच. बरं ठीक आहे, जाते. झालं? हो. जय सर, कॉफी. रे आत्ता जेवलोय मी. मग काय झालं? मग जेवल्यावर लगेच कोणी कॉफी पितं का? अहो तुम्ही घ्या, जेवणानंतर चांगलं असतं. घ्या. चांगलं असतं? कुठलं लॉजिक आहे? ह्यात कसलं लॉजिक आहे? उलट ह्यात काहीच लॉजिक नाही. तेच मी म्हणतोय ना तांगडे. जय सर, तुम्हाला सांगतो, कधीतरी ना असं लॉजिक सोडून वागावं माणसानं. तुम्हाला ना जय सर, थांबा, तुम्हाला ना कॉफी प्यायचं एक कारण देतो. काय? एक आनंदाची बातमी आहे. जय सर, अहो ते स्टार ऑफ द काहीतरी फायनलचा विनर आहे ना, ते मला कळलाय. विनर कोण आहे तो? तो नाही, त्या आदिती मॅडम आहेत. हे कॉन्फिडेन्शियल आहे, कोणाला सांगू नका प्लीज. जय सर, कोणाला सांगू नका. पण तुम्ही आदिती मॅडमला सांगा आधी. खुश होतील त्या. मी असं काही करणार नाही. का? आणि तू पण कोणाला काही बोलू नकोस. आपण सर प्लीज तांगडे, कोणाला काही बोलू नकोस. आनंदाची बातमी. कदम सर, ही फाईल मी चेक केली. बरोबर आहे सगळं. हा, म्हणजे तुम्ही सांगताय का विचारताय? मी सुद्धा चेक केलीये, सगळं बरोबर आहे. वा नवरे, सॉलिड. किती काम करता हो तुम्ही.
चेक केलेल्या फाईल्स परत चेक करता. गुड. नाही पण हे सगळं तुम्ही केलंच पाहिजे. आफ्टर ऑल सिनियर आहात तुम्ही. तुम्हाला सगळं माहिती असलंच पाहिजे. असलंच पाहिजे काय असतंच. अगदी कॉन्फिडेन्शियल सुद्धा. हो ना नवरे? सॉरी प्लीज. ठीक आहे, घ्या फोन घ्या. हा काकू बोला. अगं आदिती, मी संध्याकाळी जरा बाहेर जाणार आहे. म्हणजे काही खरेदी करायची ना. दिवाळी आली ना आता. चालेल, मी घरी आल्यावर बघते, काही कामं असतील तर करते. नाही नाही अगं, तुला काय आणायचंय का? नाही नाही काही नाही. रम सर, मला काहीही माहिती नसतं. फक्त कॉन्फिडेन्शियल कॉन्फिडेन्शियल असं मी म्हणतो, असं तुम्हाला वाटत असेल ना? हॅलो. पण या वेळच्या स्टार ऑफ द सीझनच्या विनर आहेत आदिती मॅडम. काय? अरे कमाल आहे. आदिती स्टार ऑफ द सीझन. वाव. आदिती कॉंग्रॅच्युलेशन्स. हे कसं शक्य आहे? अरे म्हणजे आता नवरे सांगतात म्हणजे शक्य आहे ना? काय नवरे? हो हो, मला सगळं माहिती असतं. नवरे पण तुम्हाला कोणी सांगितलं? नाही, मला सगळं माहिती असतं. यावर आता विश्वास बसला ना. मग आता उगाच भाऊ करू नका. हॅलो. हॅलो आदिती. हा काकू, मी थोड्या वेळाने फोन करते तुम्हाला. अगं बर बर ठीक आहे. अहो, मी आता आदितीच्या ऑफिसमध्ये फोन केला होता ना, तर त्यांच्या ऑफिसमध्ये नाही का ते स्टार ऑफ द वीकची स्पर्धा होती, त्यात आदिती जिंकली. हो, मेहनतीचं फळ मिळालं नाही. जाऊ दे. तुम्हाला काय करायचे भाडेकरूंच्या बातम्या ना? काय करायचं म्हणजे? तुम्ही आता जे जे कदमांना सांगितलं ते सगळं कन्फर्म आहे ना? हे बघा, ते कॉन्फिडेन्शियल आहे. काय लावलंय मगासपासून कॉन्फिडेन्शियल कॉन्फिडेन्शियल? खरं असेल तर तसं सांगा ना. त्यावर आता चर्चा नको. सांगा ना नवरे काका, एवढा मस्का लावतो का आम्ही कधी तुम्हाला? मग आता मस्का का लावताय? मी बोलतो त्याच्यावर विश्वास नसतो ना तुमचा? पण एक लक्षात ठेवा, मी कधीही खोटं बोलत नाही. म्हणजे ते जे तुम्ही काकांजवळ बोलला ते खरं आहे? कॉंग्रॅच्युलेशन्स आदिती. आदिती कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय लावलंय कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स? हे कसं होऊ शकतं? असंच आहे रजनी मॅडम, मी सांगतो ना. आदिती स्टार ऑफ द सीझन, माझ्यापेक्षा जास्त क्लायंट आहेत तिचे. शक्यच नाही, मला पटतच नाहीये हे. आता जर एखाद्याला पटवून घ्यायचंच नसेल तर कसं काय पटणार? साई प्रसाद, मला पटत नाहीये कारण माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. हिचे जास्त क्लायंट असूच शकत नाहीत. रजनी एक मिनिट, तू का चिडतीयस? अगं अजून ऑफिशियल अनाउन्समेंट झालीच नाहीये, मग आपण का रिॲक्ट करायचं? मी तुझ्याशी बोलतीये आणि तुला काय, ही शांतता वरवर आहे सगळी. आतल्या आत खूप आनंद होत असेल ना, गुदगुल्या होत असतील खूप. आपण कष्ट करा, मर मर मरा आणि स्टार भलतेच होता तिथे. पहिले नवरे, हा सगळा गोंधळ तुमच्यामुळे झालाय. माझ्यामुळे नाही ते काय, हे नाव अनाऊन्स करायची आताच काय गरज होती का? नंतर सरांनी अनाऊन्स केलं असतं ना. तुम्हाला सुद्धा एवढं मोठ्यांदी बोलायची काही गरज होती का? कुठली गोष्ट कॉन्फिडेन्शियल राहू देत नाही तुम्ही. काका, नवऱ्यांना कशाला दोष देताय तुम्ही? त्यांना फक्त जी गोष्ट माहित होती ती त्यांनी सांगितली. तिलाही माहित असेल, विचारा. रजनी अगं काय, तिचा काय संबंध? हिला जर माहित नसेल तर एवढी शांत कशी काय आहे?
आणि मला कशाला शहाणपणा शिकवतीये? अगं पण रजनी, आता जो विनर आहे त्याचे तेवढे क्लायंट्स असतील ना. काय माहित, दाभोळकरांनी पाठवले असतील फुकटचे क्लायंट्स. मॅनिप्युलेट केलंय हे अवॉर्ड्स विनर्स, सगळं सगळं मॅनिप्युलेट केलंय. कोणी पाहिलेत क्लायंटचे आकडे? कोणी पाहिले तिथे? मला माहित होतं हे असंच होणार माझ्या बाबतीत. मला काहीही मिळणार नाही, कारण आपल्या इथे कष्टाना कामाला किंमतच नाहीये ना. लोकांशी गोड गोड बोला, त्यांच्याशी चांगलं वागा, त्यांच्या गुडबुक्स मध्ये राहा, त्यांची हाजी हाजी करा की झालं सगळं. याशी माणसं पुढे जातात आणि आपल्याला त्यांच्या मागे मॅडम मॅडम करत फिरायला लागतं. जय सर, तुम्ही काय करताय? घे कॉफी संपली, अजून नकोय. हे नाही हो, तुम्ही काय करता इथं बसून? बाहेर चला लवकर. का? अहो त्या रजनी मॅडम आदिती मॅडम बरोबर भांडतायत. हो, त्या नवरे साहेबांनी ना आदिती मॅडम विनर आहेत हे सगळ्यांसमोर सांगितलं ना. रजनी मॅडमला काय कारणच पाहिजे काहीतरी. या कशी काय झाली दुपारची वामकुक्षी? छान लागली होती झोप. वाट बघत होतो मी, ही सुद्धा बघून आली तेव्हा तुम्ही झोपला होतात. काय झालं? अहो खूप काही झालंय. नाही म्हणजे काही काळजी करण्यात उगा आहे की काय? काळजीचंच कारण आहे. आता तुम्हाला कळल्यावर तुम्ही विचार कराल. बापरे, आता काहीतरी गोडधोड करावं लागणार, पार्टी द्यावी लागणार. केतकर, बातमी काळजी करण्याजोगी आहे की आनंदाची आहे? आनंद. आणि मी तुम्हाला ही आनंदाची बातमी सांगितली की मला पार्टी हवी तुमच्याकडून. हो पण बातमी तरी काय आहे सांगा की. अहो मगाशी हिनं फोन केला होता. हा तर केतकर, तुम्ही आनंदाची बातमी सांगत होता ना? अण्णा, तुम्हाला झोप चांगली लागली होती आज. हो हो. मुद्द्यावर आलीस तर बरं होईल. कसला मुद्दा? काय मगाशी आनंदाच्या भरात अण्णांना काहीतरी सांगायला गेली होतीस ना? म्हणजे तुम्ही सांगितलंच नाहीत का? तुम्हाला इथं आनंद झालाच होता की. मला कशाला होतोय आनंद? अण्णांना ऐकून आनंद होईल म्हणून सांग म्हणतोय. हो. अहो काय झालं ते तरी सांगा. अहो अण्णा, जय आणि आदितीच्या ऑफिस मध्ये एक स्पर्धा होती. त्यांची ती काहीतरी एक हनीमून टूर होती. त्यासाठी जास्तीत जास्त क्लायंट्स जमा करायचे. तर त्यात आपली आदिती जिंकली. अरे वा. काही जण दाखवत नसले तरी त्यांना खूप आनंद झालाय. आणि अहो होणारच. कारण काय माहितीये का, काही जणांनी कुणालाही कळू न देता क्लायंट्स पाठवले होते. हे उघडकीला आलं होतं. मी कुणालाही पाठवलं नव्हतं. ते लोक स्वतः देव टूर्सचं नाव ऐकून गेले होते. हो, पण आदिती जिंकली हे महत्वाचं. बरीच मोठी रक्कम मिळणार आहे तिला. बरं झालं. माझ्या आजारपणात किती कर्ज झालं असेल मुलांवर कुणास ठाऊक. आता मुलांच्या हातात पैसे येऊन देत. येणार, नक्की येणार. अरे अण्णा, काय नशिबानं ही मुलं तुमच्यावर जो खर्च झाला त्याला कर्ज मानत नाहीत. हो, चांगली आहेत मुलं.
म्हणताय? मी आलो जरा. आता कुठे निघालात तुम्ही? श्रीखंड घेऊन येतो, मला जरा खावंसं वाटतंय आज. माझ्यापेक्षा केतकरांनाच आनंद जास्ती झालाय. आधी लोकांचं क्रेडिट घेऊन झालं, आता वशिला लावून विनर होणं. चांगलं जमवलं तुम्ही अदिती दाभोळकर. हे बघ रजनी, मी कुठलाही वशिला लावलेला नाहीये. गरजच नाहीये ना, तुमच्या नावातच वशिला आहे, अदिती अनिल दाभोळकर. तसं नाहीये. तसंच आहे. रजनी, इनाफ. काय चाललंय हे? जी मुलगी स्वतःच्या स्वाभिमानासाठी आपल्या वडिलांशी सुद्धा बोलत नाही, ती विनर होण्यासाठी आपल्या वडिलांकडून वशिला लावून घेईल? पण मग हे कसं शक्य आहे? का शक्य नाही? तिने मेहनत केली की. काय असतं की आपल्याला आपण केलेली मेहनत दिसते, दुसऱ्याच्या मेहनतीची आपल्याला किंमत नसते. म्हणून त्याच्या यशावर आपण संशय घेतो. काय रजनी, अजून सरांनी ऑफिशियली काही अनाउन्स केलं नाहीये. हो, पण त्यांनी निर्णय बदलणार नाहीये ना. अहो नाहीच बदलणार. नाही म्हणजे तुम्ही राईचा पर्वत करताना म्हणून मी बोलतोय. आता आदित्य मॅडमला मिळालं बक्षीस तर काय फरक पडतो? आणि आऊंनी सांगितलंच आहे ना, आपली फॅमिली आहे. आता एका फॅमिलीमध्ये एखाद्याला जर 80% पडले आणि एखाद्याला 35% पडले, थोडे वाढू 45% पडले, तर 80% वाल्याचं कौतुक होणारच ना. तर दुसऱ्याला 45% पडले म्हणून त्याचं दुःख करत बसणार आहे आपण. तुझी टक्केवारी बंद करशील? अहो नाही, तसं नाही. उदाहरण दिलं की समजायला जरा सोपं जातं ना, म्हणून. आणि आदिती मॅडमने तुमच्यापेक्षा जास्त क्लायंट आणले असतील. शक्यच नाही. का शक्य नाही? अगं असं काय करतेस सारिका? तिच्या किती सुट्ट्या झाल्या. तिचे सासरे आजारी होते, त्यांचं ऑपरेशन, बऱ्याच सुट्ट्या झाल्या आहेत तिच्या. शक्यच नाही हे. अहो मग तसं तर मध्ये तुम्ही पण डिटेक्टिव्ह गिरी करण्यात किती बिझी होता. किती वेळ गेला तुमचा तिथं? ए साई प्रसाद, माझा वेळ मी कसा घालवायचा हा माझा प्रश्न आहे. अहो तसंच आदिती मॅडमचे सासरे आजारी असताना त्यांनी कसं मॅनेज केलं असेल हा त्यांचा प्रश्न आहे ना. हो, तुला काय एवढा पुळका येतोय तिचा? तू आणि तुझा काय संबंध आहे मुळात या विषयात बोलण्याचा? तुला जयनी त्याचे क्लायंट दिलेत ना, ते घे आणि गप्प राहा. हा, मी गप्प राहतो, शांत राहतो, पण तुम्ही पण शांत व्हावं असं मला तू नको वाटतं. मला अक्कल शिकवूस. मी काय करायचं ना ते मला नीट कळतं. एक मिनिट रजनी, साई, काय झालंय? जे बघ ना, स्टार ऑफ द सीझनची विनर अदिती झाली आहे. मी म्हंटल नव्हतं तुला? हे सरांनी सांगितलं? नवऱ्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे. अच्छा, अभिनंदन अदिती मॅडम. जाय, काय करतोस तू हे? तुला माहित नाही ती कशी झाली आहे विनर? माझे क्लायंट आहेत सगळ्यात जास्त, आणि जर ह्या पद्धतीने ती विनर झाली असेल तर हे चुकीचं नाहीये. ती विनर झाली आहे याचं कारण एकच आहे, ती अदिती दाभोळकर आहे. रजनी, पुरे खूप बोलतेस तू. दाभोळकर सरांचा या सगळ्यात काही संबंध नाहीये. त्यांनी कधीच कोणालाही फेवर केलेलं नाहीये. हो, पण तुला डॉमिनेट करतातच ना ते. आणि वडील काहीही करू शकतात मुलीसाठी. मला माहित होतं हेच होणार. हो, पण म्हणून ह्या सगळ्यात दाभोळकर सरांची इन्व्हॉल्वमेंट आहे असं कोणीही म्हणू शकत नाही. एकतर सरांनी काही अजून अनाउन्स केलेलं नाही, आणि रिझल्ट बाबतीत तुला आऊ आणि सरांवर विश्वास आहे ना? का ते सुद्धा पार्शियलिटी करतील असं म्हणायचंय तुला? नाही,
नाही. आदिती मॅडमनी त्यांच्या नवऱ्याचं त्यांना सोडून जाणं एनकॅश केलं असेल. बक्षीस किती माहितीये ना? रजनी, तू मर्यादा सोडून बोलतेस. आदिती गप्प आहे म्हणून याचा अर्थ असा नाही तुझ्या मनाला येईल ते तू बोलशील. आणि मी पुन्हा एकदा सांगतोय, हे सगळं नवऱ्यांनी सांगितलंय ना तुला. सरांनी अजून काहीच ऑफिशियली अनाऊन्स केलं नाहीये, मग तू का एवढी रिॲक्ट होतेस? आणि त्यांनी अनाऊन्स केल्यानंतर तुला जर काही शंका असतील ना तर त्या तू सरांनाच विचार, म्हणजे तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरही मिळतील. आणि जर आदिती मॅडम विनर असतील तर त्या ते डिझर्व करतात. जय, तू पण हो, कारण तू चुकतेस. आणि काही चूक नसताना आदिती मॅडम ते सगळं ऐकून घेत आहेत. आणि तू उगाच चिडचिड करू नकोस. आमचं तरी नाव आलंय का लिस्ट मध्ये? आम्ही चिडलोय? कशाला चिडाल? तुम्हाला तिचं सगळंच बरोबर वाटतं ना, आणि आता तर काय विनर झालीये ती, मग कशाला चिडाल तुम्ही? दुसऱ्यांच्या मेहनतीची काही कदरच नाहीये तुम्हाला.